मित्रांनो आत्ता ऍपल इव्हेंट संपलेला आहे आणि जस्ट ऍपल पार्कच्या बाहेर आलेलोय मी आणि हा व्हिडिओ करतोय तुमच्यासाठी. आजचा व्हिडिओ बेसिकली आज जे काय लॉन्च केलेलं आहे ऍपलने ते सगळं काही मी तुम्हाला सांगणार आणि मला काय वाटतं या लॉन्चेस बद्दल हे सुद्धा सांगणार आणि हे शॉर्ट मध्ये असणार. ह्याचा फुल व्हिडिओ एकदा रिव्ह्यू अनबॉक्सिंग वगैरे सगळं येणार नंतर. पण मला काय वाटतं या सगळ्या लॉन्चेसच्या बद्दल ते सांगण्याच्या आधी मित्रांनो सबस्क्राईब करायला विसरू नका. म्हणजे तुम्ही लोक विसरता. आम्ही तुमच्यासाठी कुठेही गेलो तरी सगळीकडे व्हिडिओज करतो पण तुम्ही विसरता सबस्क्राईब करायला. करून टाका. चला चालू करूया. आयफोन 17 बद्दल जर का सांगायचं झालं ना तर माझ्या हिशोबाने सगळ्या लाईनअप मध्ये, हो मला माहिती आहे आयफोन एअर आलेला आहे त्याच्याबद्दल बोलणार आहे, पण आयफोन 17 खरंच माझ्या हिशोबाने चांगला अपग्रेड आहे प्राइसच्या हिशोबाने किंवा कुठली तुम्ही दुसरी आयफोन 17 बघितले तर त्याच्या कंपॅरिझन मध्ये. का तर 2-3 गोष्टी आता अपग्रेड झाल्यात. एक तर जी इतके वर्षापासून आपण बोलत होतो की आयफोन 17 चा डिस्प्ले जो आहे तो 60 हर्ट्ज आहे, तो आता 120 हर्ट्ज प्रो मोशन LTPO डिस्प्ले आलेला आहे. म्हणजे एओडी वगैरे तुम्हाला सगळं मिळणार आहे. मोठा डिस्प्ले झालाय, 6.3 इंचचा डिस्प्ले झालाय. त्यामुळे प्रो आता घेण्याची एवढी गरज आहे का, कारण मी खूप जवळ आलेला आहे बेस. अजून एक गोष्ट चांगली केलेली आहे, 128 GB जे होतं आधी तो व्हेरियंटच काढून टाकलाय. सगळ्यामध्ये आता 256 GB व्हेरियंट आलाय. त्यामुळे दॅट इज गुड. एक्झॅक्टली रॅम वगैरे त्यांनी सांगितलं नाही पण त्याच्यामध्ये सुद्धा अपग्रेड आहेच. बॅटरी सुद्धा त्याची फास्ट चार्जिंग झाली, 35 वॉट चार्जिंगला आता सपोर्ट करायला लागलाय. वायरलेस चार्जिंग आहे, Qi2 वायरलेस चार्जिंग 25 वॉटला सपोर्ट करतो. 35 वॉट वायर्ड चार्जिंग झालंय. म्हणजे तुम्ही 20 मिनिटं चार्ज करा आणि 50% पर्यंत तुम्ही चार्ज करू शकता. सो फास्ट चार्जिंग सुद्धा झालेलं आहे. ऍपल इंटेलिजन्स आलेला आहे. A19 जी चिपसेट आहे ती आलेली आहे. जर का मी आयफोन एअर बद्दल सांगायचं झालं ना तर आयफोन एअर त्याचं एकच खरंच फारच थिन आहे. डिझाईन वगैरे चांगलं आहे. म्हणजे माझ्या हिशोबाने त्याची फ्लॉन्ट व्हॅल्यू खूप हाय आहे. हातात घेतल्यानंतर असं वाटतं ना काय घेतलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा आतमध्ये टायटेनियम, म्हणजे एकदम इतका बारीक 5.6 mm असला तरीही इट इज क्वाईट ड्युरेबल. बॅटरी आता ते म्हणतायत की इट इज गोइंग टू बी अबाउट ऑल डे बॅटरी लाईफ, पण बॅटरी छोटी आहे. 3100 mAh इतकी बॅटरी आहे. त्यामुळं मला माहित नाही की ऑल डे बॅटरी लाईफ होणार आहे, चालणार आहे की नाही. आय एम नॉट टू शुअर. ते टेस्ट केल्यानंतर मला कळेल. पण 6.5 इंचचा चांगला डिस्प्ले आहे. A19 चिपसेट वगैरे येते. 48 मेगापिक्सेलचा फ्युजन कॅमेरा येतो. माझ्या हिशोबाने खरंच चांगला आहे. म्हणजे आता काय झालंय माहिती का, एक गोष्ट मी सांगायची राहिली. आयफोन 17 मध्ये सुद्धा 18 मेगापिक्सेलचा सेल्फी येतो जो सेंटर स्टेज बरोबर आहे. म्हणजे तुम्ही हातात व्हर्टिकली जरी होल्ड केलं आणि तुम्हाला हॉरिझॉन्टल जर का फोटो काढायचा असेल तरी तुम्ही काढू शकता. जर का मी प्रो आणि प्रो मॅक्स, आयफोन 17 प्रो आणि प्रो मॅक्स बद्दल सांगू तर बाकी सगळं डिस्प्ले आणि हे सगळ्या गोष्टी जवळजवळ सिमिलर आहेत मागच्या जनरेशन सारख्या. पण कॅमेरामध्ये डेफिनेटली एक मोठा बंप आहे. म्हणजे मागं 48 मेगापिक्सेलचे कॅमेरा, सगळे फ्युजन कॅमेराज आहेत, 48+48+48. आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे 8x लॉसलेस झूम तुम्हाला आता मिळतंय. सगळ्या फोन्स मध्ये जे मी सांगितलेले आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ऑब्व्हियसली सेल्फी जो आहे तो 18 मेगापिक्सेलचा मिळतोय आणि ते सेंटर स्टेज जे मी तुम्हाला एक्सप्लेन केलं ते येतंय ह्याच्यामध्ये. सो आय थिंक जर का मी सगळी लाईनअप बघितली, आयफोन बेस जो आहे तोच सगळ्यात बेसिकली अपग्रेडेड आहे. बाकी सगळ्यामध्ये फास्ट चार्जिंग 35 वॉट आहे, Qi2 वायरलेस चार्जिंग 25 वॉटचं आहे. ओव्हरऑल एक्सलंट. आणि दुसरं जे माझ्या हिशोबाने सगळ्यात जास्त अपग्रेड आहे ते म्हणजे एअरपॉड्स प्रो 3. ह्याच्यामध्ये हार्ट रेट मॉनिटर तुम्ही करू शकता तुमचे TWS घालून. म्हणजे विचार करा, लाईव्ह ट्रान्सलेशन आता एआयच्या मदतीनं लाईव्ह ट्रान्सलेशन येतं. म्हणजे दोन जर का एकमेकांसमोर बसले असतील आणि त्यांनी एअरपॉड्स प्रो 3 घातलेला असेल तर एक स्पॅनिश मध्ये बोलतोय, एक हिंदी मध्ये बोलतोय आणि लाईव्ह ट्रान्सलेट तुम्ही करू शकता. सो इट इज बिकम. आणि त्यांनी त्याचं एक्झाम्पल वगैरे दिलं. आता ते ऍक्च्युअल मध्ये कसं चालतंय हे आपण बघूया. बट या दॅट इज फॅन्टॅस्टिक एज वेल. वॉच अल्ट्रा 3 सुद्धा आलेला आहे. फॉर्म फॅक्टर वगैरे तसाच आहे, पण आता ब्लड प्रेशर मॉनिटरिंग वगैरे त्यांनी इंट्रोड्यूस केलं. एक्स्ट्रा काही फीचर्स आलेले आहेत. बॅटरी लाईफ आता 42 आवर्स मध्ये थोडी अजून जास्त वाढलेली आहे. त्याच्याबरोबर वॉच सिरीज 11 लॉन्च झालंय. वॉच SE3 सुद्धा लॉन्च झालंय. तर ह्या आता ह्यांचे व्हिडिओज आमचे हिंदी या चॅनलवरती येणार आहे. अनबॉक्सिंग वगैरे करणार आहे, सगळं डिटेलमध्ये सांगणार आहे. बट फॉर मी द हायलाइट वर 2 थिंग्स. एक तर एअरपॉड्स प्रो 3 25,000ला वगैरे कम विथ रिअली ग्रेट फीचर्स. आणि ANC त्याचं खूप चांगलं झालं. म्हणजे आधीच एअरपॉड्स प्रोचं ANC खूप चांगलं होतं आणि आता 2x ने ते इम्प्रूव्ह झालं. आणि मी टेस्ट केलं, ओ माय गॉड, इट वॉज माइंड ब्लोईंग. आणि ऑब्व्हियसली आयफोन 17. तर मोठा प्रश्न येतो की आयफोन 16 घ्यायला पाहिजे का आयफोन 17, कारण की तो आता BBD मध्ये तुम्हाला 50-55,000ला मिळणार आहे आणि हा 82-83,000ला आहे. म्हणजे 35,000 रुपये वगैरे जास्त आहे. आय डोंट नो. आय मीन इट्स अ टफ क्वेश्चन राईट नाउ. पैसे असतील तर आय थिंक इट विल बी अ वर्दी अपग्रेड. टाईट बजेट असेल तर तुम्ही घेऊ शकता आयफोन 16. येस. कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. अजून काही असेल तर नक्की सांगा. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.